केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते तर नियमित वेळेवर येत आहेत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे काय? गेल्या काही महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच एकूण 4,000 रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. शासनाने हे हप्ते का थांबवले आहेत आणि यामागचे कारण काय? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून हप्ते का उशिरा होत आहेत यावर अद्यापही कोणती अधिकृत घोषणा किंवा स्पष्टीकरण आलेलं नाही. अनेक वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर पैसे लवकर जमा होणार किंवा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार अशा बातम्या येत आहेत. पण ही केवळ मीडियातील चर्चा आणि अंदाज आहे. जोपर्यंत सरकार कोणताही अधिकृत GR शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत या बातम्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. सोशल मीडियावरती यूट्यूबर असतील किंवा इतर न्यूज असतील ते फक्त व्ह्यूजसाठी ह्या अशा गोष्टी पसरवण्याचं काम करत आहेत. मग हे पैसे यामागे नक्की कारण काय असू शकतं? तर राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही किंवा कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आलेला नाही. पुढील हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक असणारा निधी अजून आम्ही कृषी विभागाला किंवा इतर गोष्टीला देत आहोत अशी कोणतीही प्रतिक्रिया शासनाकडून तरी मिळाली नाही. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार झाला आहे. त्यामुळे इतर योजनांच्या निधीच्या वितरणावर काही काळ मर्यादा आल्या आहेत. तर परिस्थिती स्पष्ट आहे. सरकारने या योजनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका.